दुपारच्या वेळेला आराम थोडंसं करावं म्हणलं तर काही ना काही काम हे सुचतातच किंवा काही ना काही नवीन एक काम येतच असतं. तर आता इथले मला इतकं जाम झालं होतं ना, निघतच नव्हतं. मी चांगलं त्याला खूप स्ट्रगल केलं, मग त्याच्यानंतर ते काढलं. त्याच्यामधून मला आहे ना ब्लँकेट घ्यायची होती आणि पार्सल जे आलं होतं ते म्हणजे पुढे दाखवणारच आहे की काय आहे. तर हे ब्लँकेट्स वगैरे मी तसेच ठेवलेले होते. तर त्यासाठी मला पॅकिंग करण्यासाठी किंवा आपले जे कपडे एक्स्ट्राचे असतात आपण कधी यूज नाही करत किंवा एक्स्ट्राचे धूळ वगैरे लागते आणि कधीतरी आपण काही ब्लँकेट्स वगैरे कधीतरी वापरतो, कधीतरी नाही वापरत. त्यामुळे ना कोणी पाहुणे वगैरे आले तर एक्स्ट्राचे लागतात. ते अजून बरेचसे माळ्यावरती आहेत. रेग्युलर जे यूज मध्ये असतात ते वरतीच असतात. मग हे असे आहे ना, मग मी सोफ्याच्या मध्ये नाही का ड्रॉवर मध्ये ठेवून देत असते. तर हे आहे ना एकदम घडी केली आणि इशू बेबीचं किती क्यूटचं ब्लँकेट आहे ना, तर हे ठेवून दिले आणि ते मी तेच ठेवण्यासाठी ती जी कॅरी बॅग आहेत ना त्या सगळ्या मागवलेल्या आहे. आणि काय होतं माहिती आहे का, इकडे तिकडे राहणार, परत त्या मध्ये जरी ठेवली तर थोडीफार इकडे तिकडे धूळ पडत असते किंवा आपण डेली वापरतो किंवा नाही वापरत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे नाही का ही कॅरी बॅग्स मी मागवल्यात भरपूर सारे. आणि त्याच्याबरोबर म्हणलं चला ब्लँकेट हे घड्या करून व्यवस्थित असं ठेवलं ना तर ते जाम असं व्यवस्थित पण बसतं आणि छान पण दिसतं आणि एकदम टापटीप पण त्याच्यामध्ये राहून जातो. अशा पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करते. आता शिरू बेबी मध्ये 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 यायचं चालू तसं सोडवून सोडवून मॅडमचं, कारण आता इशू बेबी तर गेली स्कूलमध्ये आणि हिचं चाललंय मग नाही का निवांत आपली मम्मी आणि आपण. आणि हे पिनाचे आहेत ना तिला इतके आवडतात ना, एकदा जर पिन घेतली तर 2-3 पिना लावतच असते. तिला जेवढ्या भेटतील ना तेवढ्या केसाला ना लावते. केस काय एवढे जास्त नाहीत, पण तिचं तेच असतं की नाही का मस्त दिसलं पाहिजे आपापल्या जीवाला. आपल्याला एवढूसा जीव आहे पण मेकअप लिपस्टिक वगैरे किंवा कुठलं पण काही पण असं मेकअप करायला तिला प्रचंड आवडतो. आता इथे मी व्हिडिओ तुम्हाला जवळून दाखवते की कसं आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता हे 2 ब्लँकेट एकदम व्यवस्थित एकदम फिट आणि एकदम फाईन मध्ये बसलेले आहेत. तुम्ही बघू शकताय किती क्यूट असे बसलेत आणि 2 चेन आहेत त्याला. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने एकदम फिटनेस व्यवस्थित आहे, म्हणजे नाही का जास्त हे नाही आणि एकदम छान आहे. तर तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर मी टॅग करेल, तर तिथे तुम्ही ओपन करून तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि धूळ वगैरे बसण्यापेक्षा तर बरं आहे, अजून यामध्ये खेळणे वगैरे सुद्धा बसतात. आणि एक इंच अंतर आहे पूर्ण. मी तुम्हाला आता एक खोलून दाखवत आहे की अशा पद्धतीने एक इंच जे आहे ना तेवढं आहे. एकदम छान असं बसतं. आणि मोठी उशी वगैरे तर नाही बसत, कारण छोट्या छोट्याच गोष्टी ह्याच्यामध्ये बसतात. आता मोठी उशी जर असेल ना तर ही बसत नाही, कारण काय होतं ना ती थोडीशी मोठी आहे. माझ्याकडे दुसऱ्या पण आहेत छोट्यावाल्या, त्या बसतात, व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आहे. तुम्हाला जर अजून काही फ्रॉक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर बसवायच्या असतील, फ्रॉक्स वगैरे असतात जे आपण कधी यूज करत नाही, तर मी आता बघितलं चेहऱ्याला एकदम जरा पांढरसं वाटलं मला त्यामुळे मग क्लीन करते. आणि नाही का घाई गडबडीमध्ये काहीतरी होऊन जातं, पावडर वगैरे चेहऱ्याला एक्स्ट्रा लागून गेलं असतं. आणि काय झालेलं, माझ्या शिरू बेबीला बरं नव्हतं काल, तर दिवसभर उठलीच नव्हती. मग तिला थोडंसं औषध पाजलं आणि मग आराम केला आम्ही दोघींनी. चला बाय, नंतर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.